लोकसभा निकालाच्या चर्चेसाठी काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक पार पडते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही बैठक बोलावली आहे। आज सकाळी 11 वाजता दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। तर दिल्लीमध्ये काँग्रेसची आज ही महत्त्वाची बैठक पार पडते। काय महत्त्वाचे मुद्दे असतील बघूया। सकाळी 11 वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची ही बैठक होणार आहे। दुपारी 1 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। संध्याकाळी 5:30 वाजता संसदीय पक्षाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता नवनिर्वाचित खासदारांचं स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीवरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होती आहे। निकालानंतर अर्थातच एकत्रितपणे यावरती मंथन केलं जाणार आहे। काय मुद्दे प्रामुख्याने दिसतात या सगळ्यामध्ये आणि एकूणच कसा कार्यक्रम, कशी खलबत काँग्रेसच्या गोटामध्ये आज दिवसभर होताना दिसणार आहे? बरोबर आहे। देशातल्या सगळ्याच महत्त्वाच्या काँग्रेसच्या नेत्यांना, राज्यातल्या वेगवेगळ्या प्रदेशाध्यक्षांना, वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सगळेच काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, प्रत्येक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, त्यासोबतच जे खासदार आलेले आहेत, नव्यानं निवडून आलेले, त्यांना देखील दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। आज दिवसभर काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठकांचं सत्र, कार्यसमितींच्या बैठका ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये पार पडणार आहेत। एकूण सगळे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये एकत्र येत आहेत तेव्हा संध्याकाळी एकत्र स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आहे। या आजच्या दिवसभराच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये काही ठराव पास केले जाणार आहेत। त्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। जेव्हा एकत्रितपणे अशी निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसचे सगळे खासदार जे आहेत ते एकत्र येणार आहेत। त्यांच्या ज्या वेगवेगळ्या बैठका पार पडणार आहेत, काय नेमक्या वरिष्ठांकडून त्यांना सूचना दिल्या जात आहेत, काय नेमके ठराव पास केले जातात, याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे। गुरुप्रसाद, अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।